एक तरुण उद्योजक व्हायचं स्वप्न पाहतो आणि ते साकार करतो. स्वतःचा उद्योग तर तो घडवतोच, पण आज इतर उद्योजकांना प्रेरक ठरतो, किंबहुना त्यांचा गुरु बनतो. केवळ उद्योजकांचा नव्हे तर यशस्वी आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाचा तो गुरु ठरू शकतो. असे एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत जोडलं आहे. नमस्कार. बदलापूर व्हॉइस आवाज बदलापूरचा या आपल्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत जोडले निमेश जनवाड. खूप खूप स्वागत सर तुमचं. मराठी उद्योजक आपल्या बदलापूर शहरातील साता समुद्र पार पोहोचतो आणि बदलापूर शहराची ख्याती, बदलापूर शहराचं नाव साता समुद्रापर्यंत पोहोचवतं. खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला एक बदलापूरकर म्हणून की आपल्या बदलापूरचा एक तरुण जो उद्योजक हो पाहतो आणि तो त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो आणि आज तुम्ही बदलापूरमधल्या अनेक तरुणांना मार्गदर्शन करतात. तर खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा एक बदलापूरकर म्हणून. आणि मी जास्त वेळ नाही वाया घालवत, तुमचा प्रवास आम्हाला आमच्या प्रेक्षकांना पाहायला ऐकायला खूप आवडेल. तर सर्वसाधारण निमेश ते आज उद्योजक निमेश या प्रवासाबद्दल काय सांगा? हो नक्कीच. सर्वप्रथम मी बदलापूर व्हॉइस जे चॅनल आहे याचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्याचं महत्त्व म्हणजे आज द फ्युचर ऑफ इंडिया म्हणजे भारताची तरुण पिढी जे स्टार्टअप बिझनेसमॅन आहेत त्या लोकांसाठी किंवा त्या उद्योजकांसाठी तुम्ही प्लॅटफॉर्म देत आहात. ती खूप मोठी आणि महत्त्वाची बाब आहे की ग्राउंड लेवलला जे स्टार्टअप मराठी उद्योजक आहेत की जे खरंच उद्योग करू पाहत आहेत आणि त्यांना या सर्व गोष्टींचे प्रोत्साहन हवे आणि तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मराठी तरुण उद्योगांना प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करेन. उद्योगाच्या बाबतीत सांगितलं तर मी असं सांगेन की शाळेतील शिक्षण, त्याच्यानंतर कॉलेजमधील महाविद्यालयातील शिक्षण. आता मी कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री केली आणि व्यवसाय सुरू करण्यापासून व्यवसाय ज्यावेळेस बंद होतो आणि त्याला पुन्हा उभारण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या गोष्टी मी पूर्ण माझ्या बिझनेस मॅनेजमेंट या कोर्समधून 3 वर्षाच्या कोर्समधून शिकलो. त्याच्यानंतर जेव्हा मी डिग्री करून बाहेर आलो तर मला असं वाटलं की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा आपण आत्मसात करायला पाहिजे, त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. एक गोष्ट नेहमी सांगेन की तरुण मुलांसाठी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करता त्या क्षेत्राचा उपयोग तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये नेहमी करून घेतला पाहिजे. कारण तुम्ही 3 वर्ष अतोनात मेहनत करून त्याच्यामध्ये स्टडी करतात, शिक्षण करतात, तर ते तुम्हाला कुठेतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपण शिक्षण ए शिक्षण घेऊन आपण बी काम करणं हे आपल्या लाईफमध्ये कुठेतरी डिस्टर्ब होतं. त्यामुळे मी सुद्धा बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री करून जे मी त्याच्यामध्ये शिकलो ते सर्व माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी अप्लाय केलं आणि व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला मला तशा भरपूर अडचणी येत गेल्या, पण त्याच्यावर आम्ही मात करत इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि मला उद्योजकच व्हायचं आहे म्हणजे आता तुम्ही उद्योग क्षेत्रातच उतरणार असं आपण कधी ठरवलं? त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असा आहे की मी लहानपणापासून आमचा एक फॅमिली म्हणजे आमच्या कुटुंबाचा बिझनेस आहे, आमच्या मामांचा दिवाळीचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये मी लहानपणापासूनच म्हणजे अगदी 3री-4थी पासून आम्ही घरगुती व्यवसाय असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये मी लहानपणापासून काम केलेलं आहे आणि फार लहान वयापासून मी काम करत असल्यामुळे व्यवसायात मला म्हणजे तेवढा दांडगा अनुभव घेता आला की मी लहानपणापासूनच सर्व चढ उतार आम्ही बघितले व्यवसायामध्ये. आणि ते एक आम्हाला मला पाठबळ मिळालं म्हणजे बाळकडू म्हणतात व्यवसायातील, ते बाळकडू माझ्याकडे राहिलं आणि सर्व गोष्टी मी लहानपणापासूनच नोटीस करत आलो. आणि जेव्हा शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मला म्हणजे माझं असं होतं की आपण नोकरी केली तर आपलं भविष्य काय. त्यासाठी मी 1-2 वेळा इंटरव्ह्यूज पण दिले बहुतेक ठिकाणी जॉबसुद्धा केला. आणि जेव्हा मी 12वी नंतर माझं असं एम होतं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे की मोठमोठे हॉटेल्स वगैरे 5 स्टार 7 स्टार्स हॉटेल्स बघून फार इच्छा व्हायची की याच्यामध्ये जावं आणि याच्यामध्ये आपण नोकरीला असावं किंवा याच्यामध्ये आपण एकदा तरी जावं. ती एक हॉटेल इंडस्ट्रीची क्रेज होती मला. तर हॉटेल मॅनेजमेंट करायचं मी ठरवलं आणि 12वी कॉमर्समधून पास केल्यानंतर मी एंट्रन्स एक्झामच्या जोरावर रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बँड्राला
तिथे मी एंट्रन्स एक्झाम देऊन माझी सीट कन्फर्म केली आणि फार मोठं कॉलेज असल्यामुळे तिकडची जी फीज होती वर्षाची ती जवळपास एक 7 ते 8 लाख रुपयाच्या घरात होती आणि आमचं एक साधारण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे आम्ही एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं होतं. मी 3 महिने कॉलेज जॉईन केलं, रेग्युलर जात होतो. 3 महिन्यानंतर असं माहीत पडलं की माझी जे एज्युकेशन लोनसाठी आम्ही जे अप्लाय केलं होतं ती त्याच्यात जे आमचे एक गॅरेंटर होते ते डिफॉल्टर असल्यामुळे माझी एज्युकेशन फाईल रिजेक्ट झाली आणि त्याच वेळेस मला कळण्यात आलं की तुम्हाला कॉलेज आता सोडावं लागेल. तर कॉलेज सोडल्याच्या नंतर मग मी पुन्हा आमच्या ज्या फॅमिली बिझनेस आहे त्याच्यामध्ये वळलो. तिकडे काही मला फारसा रस येत नव्हता की आपण शिक्षण घेतलेलं आणि आपल्याला आयुष्यात काहीतरी पुढे करायचं आहे आणि काहीतरी बनायचं आहे. त्यासाठी मग मी पुन्हा एक विक्रोलीला ब्लूम एनर्जी कंपनी आहे गोदरेज कंपाऊंडमध्ये, तिकडे मी सिक्युरिटी गार्डचा जॉब केला. 3 महिने मी सिक्युरिटी गार्डचा जॉब केला आणि त्याच्यामधून जे काही पैसे मी मिळवले म्हणजे फर्स्ट सेकंड नाईट वगैरे अशा प्रकारचे ड्युट्या करून जे पैसे मी मिळवले ते पैसे मिळवल्यानंतर तिकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती की तिकडे जे ऑफिसर्स होते ते मला नेहमी गाईड करत असायचे की तुझं 12वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, तू पुढे का नाही शिकत आहे. मला नेहमी ते प्रोत्साहन करत असायचे. तर मी तिकडे जॉब करून जे पैसे कमवले तर मला माझ्या लाईफमधलं एक टर्निंग पॉईंट असं की मला कुठेतरी वाटलं की आपण पुन्हा शिक्षणाकडे वळलं पाहिजे. तर मला तसं शिक्षणातून वंचित राहिल्यामुळे 1.5 वर्ष सर्व काही मी फार स्टडीजपासून लांब गेलो होते आणि मग मी जे पैसे कमवले होते त्याच्यामध्ये मी भारत कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटसाठी मी ॲडमिशन घेतलं. जेवढे पैसे होते वर्षाची एकत्र फीज भरून टाकली आणि तिथे शिक्षण घेत राहिलो. सुरुवातीला मला शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे अडचण व्हायची अभ्यासक्रमामध्ये वगैरे. तर पण मी हळूहळू गेटअप केलं. त्यासोबत माझी जी आता पत्नी आहे म्हणजे माझी जी वाईफ आहे त्यांनी मला त्यावेळेस देखील खूप सपोर्ट केला. ते माझ्यासोबतच होते स्टडीजमध्ये. त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला, मला मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या मदतीने मी तिकडे डिग्री कंप्लीट करून आणि मग डिग्री कंप्लीट केल्यानंतर मला ठरवलं की आपण व्यवसायात यायला पाहिजे. तुम्ही खरंच आता तुम्ही सांगतायत तर मला स्वतःला असं खूप भावनिक असं झालं की कोण व्यक्ती जो काम करू शकतो अक्षरशः आज कोण म्हणेल की जो निमेश त्याचं नाव आज 7 समुद्र पार पोहोचलंय आणि तो व्यक्ती एका काळात सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि त्याच्यातून त्यांनी पैसे साठवून आज एवढा मोठा व्यवसाय उभा केला आहे. खरंच तुझ्या कार्याला सलाम मिळाला. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे की तू नोकरी सोडलीस, व्यवसाय क्षेत्रात आलास आणि कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर घरच्यांचं पाठबळ लागतं. आता मामाच या क्षेत्रात असल्यामुळे तुला हे सोपं पडलं, पण हे घरच्यांच्या भावना काय होत्या की तुझ्या पाठीशी कशी खंबीर होती या सगळ्या प्रवासात? एक महत्त्वाची गोष्ट मी याच्यामध्ये सांगेन की व्यवसायात येणं हे माझं वैयक्तिक मत होतं. त्याच्यासाठी मी जसं सांगितलं की माझ्या म्हणजे तेव्हाची माझी प्रियसी आणि आत्ताची माझी पत्नी तिचा साथ मला फार लाभली आणि तिचं मार्गदर्शन मिळत राहिलं. त्याच्या व्यतिरिक्त तसा काही फारसा कौटुंबिक पण सपोर्ट नव्हता मला व्यवसायामध्ये. इवन मी या क्षेत्रामध्ये आलो त्यासाठी खूप जणांचा विरोध होता कुटुंबातून, पण मी जिद्द हारली नाही आणि आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण जे विचार केला आहे आणि जे आपण करतोय ते आपण आता मागे हटायचं नाही. तर मी करत राहिलो. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी सांगेन की ज्यावेळेस मी व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस सुरुवातीला खूप काम करायचो, म्हणजे खूप काम, म्हणजे दिवस रात्र काम करायचो, दिवस रात्र धावपळ करायचो आणि म्हणजे जेवणाकडे लक्ष नसायचं. तर त्याच्यामध्ये मी 1 वर्षामध्ये मला स्टमक जॉन्डिस झाला. स्टमक जॉन्डिस झाल्याच्या नंतर तो सतत मला म्हणजे 2 महिन्यातनं पुन्हा एकदा 2 महिन्यात म्हणजे असं वर्षातनं 3दा झाला. तर पूर्ण वर्षभर मी बेडवर काढले आणि शारीरिक खूप नुकसान झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी परत मला असं वाटलं की आपण व्यवसाय करू शकू की नाही. पण देवाच्या कृपेने आम्ही प्रार्थना केली की आम्हाला एक संधी दे. पुन्हा आजारपणातून बाहेर आलो. पुन्हा आम्ही 0पासून सुरुवात केलं आणि परमेश्वराच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळत गेलं. आम्ही मेहनत करत गेलो आणि व्यवसायामध्ये आम्ही रेग्युलर बेसिसवर पदार्पण करत होतो. आणि आमच्या प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडेल की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी निर्यात करता
आणि ते एकूण कोणत्या कोणत्या देशापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात त्याविषयी काय सांगा? सुरुवातीला आम्ही दुबईमध्ये गणेश मूर्त्या पाठवल्या. आमचे जे माझे गुरु म्हणेन किंवा माझे मार्गदर्शक आहेत त्यांना मी फॉलो करून इथपर्यंत पोचलो आहे. तर सुरुवातीला एक व्यवसाय क्षेत्रामध्ये पण आम्ही उभारी कुठून सुरुवात केली, उभारी मिळाली. तर त्याच्यामध्ये आम्हाला धनंजय दातार सर जे आहेत त्यांचं योगायोगाने मला मेल आला. मी त्यांना सुरुवातीला 51 मेल केले, पण ते देखील माझी परीक्षा घेत होते. अचानक असं रात्रीच्या वेळेस फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तू या गणेश मूर्त्या वगैरे करतो किंवा इतर काही गोष्टी करतो. तर त्यांनी माझ्याशी अर्धा एक तास फोनवर चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की सर मी गेले 6 महिने 1 वर्षापासून तुमच्या ऑफिसला नेहमी येतो, पण तुमची भेट होत नाही आणि तुमच्या स्टाफकडून मला पॉझिटिव्ह आन्सर येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सतत मेल करतो आहे. आणि आत्ता कुठे 50-60 मेल केल्याच्यानंतर तुमच्या समोरून फोन आला. तर सुरुवातीला त्यांनी मला एक स्टार्टअप ऑर्डर दिली, सॅम्पल ऑर्डर दिली दुबईसाठी. मग आम्ही सुरुवातीला 50 गणपतीपासून मी सुरुवात केली. म्हणजे 50 गणपतीची ऑर्डर त्यांनी दिली. मी त्यांना खूप सॅटिस्फाईड केलं त्याच्यामध्ये. मग 50चे 200, 300, 500 आणि त्यांच्यासोबत कुठेतरी जोडल्या गेल्यामुळे इतर आमचे जे इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत ते देखील त्यांना कुठेतरी वाटलं की धनंजय दातार यांच्याबरोबर काम करतात. आणि दातार सर यांची एक परफेक्ट बिझनेसमॅन, म्हणजे त्यांची एक ओळख आहे. म्हणजे ह्या परफेक्ट बिझनेसमॅनबरोबर काम करतात म्हणजे कंपनी चांगली असेल, कामाची क्वालिटी चांगली असेल. हळूहळू आम्हाला त्यांच्यासोबत जोडल्या गेल्यानंतर हळूहळू कामं मिळत गेली. 50, 100, 1000, 1500, 2000, 3000 तिथपर्यंत गणपती. आणि यावर्षी आम्ही 17,000 गणेश मूर्त्या बाहेर पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये आमचे सर्वाधिक गणेश मूर्ती गेले आहेत. कॅनडा, मॉरिशस, सिंगापूर, दुबई या असंख्य देशांमध्ये, न्यूझीलंड या सर्व देशांमध्ये गणेश मूर्ती पाठवलेले. आणि तिकडचे जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत, म्हणजे तिकडे कम्युनिटीज आहे की मराठी मंडळ वगैरे, या ठिकाणी देखील सार्वजनिक गणेश मूर्त्या देखील आम्ही यावेळेस मोठ्या पाठवलेल्या. आता एवढी सगळी माहिती तर सांगितलीस, तू डॉक्टर धनंजय दातार यांचं नाव घेतलंस. दुबईचे मसाला किंग म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखतात. त्यांच्यासोबत एक तुझा एक वैयक्तिक ऋणानुबंध आहे, त्या ऋणानुबंधाबद्दल काय सांगशील? म्हणजे वैयक्तिक ऋणानुबंध सांगण्यापेक्षा त्यांचा एक स्वभाव आहे किंवा त्यांचं एक मोटिव्ह आहे की लहान उद्योजकांना, इव्हन मराठी उद्योजकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. की तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की मराठी उद्योजक या क्षेत्रामध्ये फार कमी आहे. तर त्यांची अशी वैयक्तिक त्यांचं असं मत आहे की माझंच नाही, इतर कोणी मराठी उद्योजक असेल आणि होतकरू उद्योजक असेल की त्यांना पाठबळ देण्याचं दातार सर यांचा नेहमी महत्त्वाचा वाटा असतो. मराठी उद्योजकांना संधी देणं, त्यांना व्यवसायामध्ये मार्गदर्शन करणं, त्यांना चांगला व्यवसाय मिळवून देणं, याच्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. तर त्या प्रकारेच माझं वैयक्तिक सांगण्यापेक्षा असं माझ्यासारखे असंख्य उद्योजक आहेत, त्यांना त्यांचं पाठबळ असतं. आणि तू देखील समुपदेशनाचं काम करतो, काउन्सिलिंग करतो. भरपूर जे मराठी उद्योजक होऊ पाहतात त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि नवीन उद्योजक येणाऱ्यांसमोर भरपूर अडचणी असतात, नवीन आव्हानं असतात, त्याविषयी काय सांगशील? आणि याचा वैयक्तिक अनुभव तुला देखील आला आहे. नवीन उद्योजकांना म्हणजे आताच्या स्टेजला तर परिस्थिती फारच म्हणजे बिकट आहे. त्याचं मेन कारण म्हणजे आपल्या देशामध्ये असं आहे की जे स्टार्टअप म्हणजे मेक इन इंडिया आपण म्हणू शकतो की जे स्टार्टअप लेवलला जे बिझनेसमॅन्स आहेत, की एखादा बिझनेसमॅन आहे आणि त्यांना स्टार्टअप करायचं याचा अर्थ त्यांनी लो लेवलला बिझनेस करत राहायचं का, किंवा त्यांनी खूप डाऊन लेवलला बिझनेस करत राहायचं का, असं नाही. प्रत्येक स्टार्टअप करणाऱ्या व्यावसायिकाच्या मनामध्ये हेच असतं की माझा बिझनेस खूप टॉप लेवलचा असावा किंवा मी टॉप लेवलच्या लोकांबरोबर मी काम करावं, असं प्रत्येकाचा उद्देश असतो. मग याच्यामध्ये अडचणी अशा येतात की जे ग्राउंड लेवलचे म्हणजे जे नवीन स्टार्टअप असतात व्यवसायामध्ये, त्यांना नवीन स्टार्टअपवाल्यांना की लवकर टॉप लेवलच्या कंपनीजकडनं संधी मिळत नाही, किंवा त्यांना संधी मिळाली तरी त्याच्यामध्ये फार असे डॉक्युमेंटेशन आहे. म्हणजे एखादे तुम्ही नवीन बिझनेस स्टार्टअप केला आणि तुमचं प्रोडक्ट समजा GST टॅक्स असेल त्याच्यावर म्हणजे केला आणि तुम्ही नवीन आहात आणि
ते म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं किंवा एखाद्या मोठ्या कंपनीबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आता मी मागे सांगितलं की याच्या आधी सांगितलं की मोठ्या कंपनीबरोबर काम करण्याची संधी मिळाली, याचा अर्थ असा नाही की कुठलीही मोठी कंपनी एक स्टार्टअप बिझनेसमॅनला मोठं काम देत नाही. ते सॅम्पल बेसिसवर त्यांना काम देतं. म्हणजे 100तनं फक्त 2-3% ऑर्डर त्यांना प्लेस करतं, कारण त्यांना अनुभव नसतो. तर मोठी कंपनी लगेचच लहान उद्योजकांना मोठं काम देत नाही. तर त्यावेळेस असा प्रॉब्लेम होतो की जे मोठ्या लेवलच्या कंपन्या आहेत त्यांना GSTचे बिल्स लागतात कंपल्सरी. आणि स्टार्टअप बिझनेसमॅन्स असतात त्यांच्याकडे म्हणजे व्यवसाय नसतोच. मग त्यांना एखादा समजा 5-50 हजार किंवा 1 लाख रुपयाची ऑर्डर मिळाली. मग ती 1 लाख रुपयाची ऑर्डर मिळाल्याच्या नंतर त्यांना जे बिल द्यायचं आहे त्यांच्या क्लायंटला ते GST वालाच बिल द्यायला लागते. म्हणजे त्याच्यावर GST नंबर तुमचा असणं गरजेचं आहे. तर GSTचं बिल देण्यासाठी त्या स्टार्टअप उद्योजकाला GST नंबर काढावा लागतो. मग त्याचे पैसे वेगळे, म्हणजे GST काढण्यासाठीचे पैसे वेगळे. परत GST काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्याचं रिटर्न अपलोड करायचं. म्हणजे सेल असो किंवा सेल नसो, किंवा एखादा ज्याला नॉलेज आहे तो त्याच्या पर्सनल लेवलला किंवा त्याच्या फॅमिली मेंबरमध्ये कोण CA रिलेटेड आहे मग ते फ्रीमध्ये होतं. पण एखाद्याला बिलकुलच नॉलेज नाही, मग त्यांना दर महिन्याला CAला रिटर्न अपलोड करावं द्यावं. कारण कंपल्सरी रिटर्न अपलोड तुम्हाला करायचंच आहे. आणि CAची रिटर्न अपलोड करायची जी फीज असते पर मंथ, आणि मग तुम्ही GST नंबर काढतात त्याची फी, मग वर्षभर तुम्हाला CAची फीज भरायची, रिटर्न अपलोड करायची. मग तुम्ही एखादी छोटी ऑर्डर घेऊन GST पण काढाल आणि त्याच्यामध्ये जे GST काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यात त्याचं रिटर्न अपलोड करायचे. हा जो सर्व खर्च आहे, हा खर्च मुळात असं होतं की मग जे काम मिळालेलं असतं ना, ते काम त्या कामामधून जो मिळालेला फायदा असतो तो या सर्व गोष्टींमध्ये निघून जातो. मग असं आहे की त्याला आत्ता एक ऑर्डर मिळाली तर लगेचच दुसरी मिळेल असं नाही, किंवा वर्षभर मिळणारही नाही, कारण तो नवीन आहे. वर्षातनं 1-2 संधी, आम्हाला देखील वर्षातनं आम्हाला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा वर्षभरातनं एकच ऑर्डर मिळाली होती आम्हाला. आणि लगेचच तुम्हाला काम मिळेल असं नाही की तुम्हाला स्लोली काम मिळेल. एका वर्षात 1 ऑर्डर मिळेल, दुसऱ्या वर्षात 2 मिळतील, 3 मिळतील. मग ते वर्षभरात मिळालेली जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरसाठी जे डॉक्युमेंटेशन आपण GSTचं करतो, मग त्याचं ते मी आता सांगितलं की रिटर्न अपलोड, CAचे पैसे वगैरे, मग तो जो त्याला मिळालेला फायदा असतो तो कुठेतरी या ठिकाणी जातो. मग काम करून अर्थ काय. तर मला असं वाटतं की जे होतकरू स्टार्टअप आहेत ज्यांचं ग्राउंड लेवल 0पासून जे व्यवसाय करण्यामध्ये उतरले, तर गव्हर्नमेंटने कुठेतरी अशी स्कीम आणावी की ॲटलिस्ट हे व्यवसायिक कुठेतरी स्टेबल होईपर्यंत, म्हणजे त्यांची जी व्यवसायाची चेन आहे हे कुठेतरी स्टेबल होईपर्यंत त्यांना काही प्रमाणावर त्यांनी रिलॅक्सेशन देणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते जेव्हा काम त्यांचं स्टेबल होईल, त्यांना इन्कम मिळेल, ज्या त्यांच्याकडे कामं असेल त्यावेळेस ते हे सर्व पैसे त्यांना भरायला काय अडचण नाही. पण नवीन उद्योजकाचं मी फार वेळा पाहिलेलं आहे की नवीन उद्योजक ऑर्डर देणार आणि त्याच्यानंतर मग ऑर्डर नसते तरी त्यांना पर मंथ रिटर्न अपलोड करायचं. मग ते नील जरी असलं, म्हणजे सेल्स आणि परचेस नसलं, नील जरी असलं, म्हणजे तुमचं काहीच व्यवहार झाले नाही, तर ते गव्हर्नमेंटला भरायला येत नाही पैसे. ते एक फार गव्हर्नमेंटचे म्हणजे मुद्दा तो चांगला आहे, पण ते CAला फीज भरावी. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी स्टार्टअपवाले भरकटतात आणि भरपूर जण ते म्हणजे निराश होऊन मागे हटतात. आणि काही लोक व्यवसाय नाही, धंदा नाही, बिझनेस नाही, तर कशाला पण रिटर्न अपलोड करा, मग ते करत नाही. मग 1-2 महिन्याचा गॅप पडतो. गॅप पडल्याच्या नंतर मग यांचं पर डेची पेनल्टी बसत जाते, पर डे पेनल्टी लागते. तर पर डेची पेनल्टीमध्ये नंतर भरायची. मग असं मला वाटतं की स्टार्टअप बिझनेसमॅनला कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये रिलॅक्सेशन देणं गरजेचं आहे. त्यासोबतच जे टॉप लेवल मॅनेजमेंट कंपनीज आहेत त्यांनी देखील मला असं वाटतं की जे आत्ताची फ्युचर ऑफ इंडियाची तरुण पिढी आहे त्यांच्याकडे चांगलं स्किल आहे, होतकरू तरुण आहे, त्यांना मोठ्या कंपनींनी संधी द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. ते बघा, मोठ्या कंपनी एकमेकांशी काम करतच असतात, त्यांचं टायअप असतं. एक मोठी कंपनी आहे, दुसरी मोठी कंपनी, त्यांचं काम सुरू असतं. पण जे आता स्टार्टअप आहे त्यांना देखील यांचा समावेश करून घेणं गरजेचं आहे की त्यांना एक प्रोत्साहन मिळेल, बिझनेस वाढेल आणि जी आपली तरुण उद्योजक आहेत त्यांची चेन कुठेतरी डेव्हलप. बरं, खूप महत्त्वाचा मुद्दा असा तुम्ही मांडलाय. माझा पुढील प्रश्न असा आहे की उद्योग क्षेत्रात काम करायचं म्हटलं तर बरे वाईट अनुभव येत असतात. तर तुम्हाला असा आलेला एखादा वाईट किंवा कटू अनुभव जो कायम तुमच्या स्मरणात आहे?
किंवा असे बरेच असतील तर थोडक्यात. व्यवसाय एक असं क्षेत्र आहे की तुम्ही जोपर्यंत व्यवसायात आहात तोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या गोष्टी तुम्हाला नेहमी रोज शिकायला मिळतच असतात. म्हणजे तुम्ही जोपर्यंत व्यवसायात आहे तोपर्यंत तुम्हाला रेग्युलर बेसिसवर काही पॉझिटिव्ह शिकायला मिळतं, काही निगेटिव्ह शिकायला मिळतं. तर मला असं वाटतं की जे पॉझिटिव्ह आहे ते घेतलं पाहिजे आणि जे निगेटिव्ह आहे त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपल्याला नुकसान होते किंवा एखाद्या गोष्ट करून आपल्याला त्याच्यामधून काही आत्मसात होत नाही, तर त्या गोष्टीपासून लांब राहणं फार महत्त्वाचं आहे. की व्यावसायिक आणि प्रॅक्टिकल असणं फार गरजेचं आहे. इमोशनल देखील ठीक आहे, कुठेतरी 10-5%, 20% इमोशनल असतं, पण 80% प्रॅक्टिकल असलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह घेता येतील त्या पॉझिटिव्ह घ्यायच्या, ज्या निगेटिव्ह असेल त्याच्याकडे परत डुंकून बघणं. म्हणजे एक म्हण आहे की ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाची वाट आपण धरायचीच नाही. आणि मी अशा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये बघितलेलं आहे फार की म्हणजे लहान उद्योजक वगैरे असतात, मग ते कुठेतरी उगाचच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीच्या मागे करत असतात. म्हणजे त्यांचं इंटेन्शन वाईट नसतं, त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण यांच्या सानिध्यात राहिलो किंवा यांना आपण मदत करत राहिलो तर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी पाठबळ मिळेल किंवा आपल्याकडे सपोर्ट मिळेल. मग त्याच्यामध्ये असं प्रत्येकाचं असतं की, पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत हे आपण या कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे. आपण आपलं स्किल कसं डेव्हलप करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टीवर विचार करण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टीवर काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह गोष्टीवर काम नाही करणार तोपर्यंत तुम्ही पुढे सरकत राहणार नाही असं मला वाटतं. आणि मी आजही देखील माझ्या व्यवसायामध्ये मी कधीच पॉझिटिव्ह गोष्टीवर मी काम करत नाही, कारण ती पॉझिटिव्ह आहे आणि ती मला मिळत राहणार. पण जे रोजचे निगेटिव्ह अनुभव आहे त्याच्यावर मी नेहमी काम करत राहतो. तुम्ही जोपर्यंत निगेटिव्ह गोष्टीवर काम करत राहाल तेव्हा तुम्हाला एक पॉझिटिव्ह कुठेतरी समोर लक्षात येईल. तर कुठेही आपला महत्त्वाचा वेळ वाया न घालवता, 1 मिनिट देखील महत्त्वाचा कुठे वाया न घालवता, कोणाच्या मागे वाया न घालवता आपण या गोष्टीवर काम केलं तर नक्की आपल्याला सक्सेस मिळणारच आहे. खरंच आजच्या तरुणांना एक महत्त्वाचा संदेश निमेश यांनी दिलेला आहे. तर मी पुढचा प्रश्न असा विचारतो की या लॉकडाऊन काळामध्ये सगळ्यांचं नुकसान झालं, व्यवसाय ठप्प होते, सगळं बंद होतं. या काळामध्ये तुमचं काही नुकसान झालं? गेल्या वर्षीचा जो कडक लॉकडाऊन होता, म्हणजे जो पिरियड होता मार्चपासून तुमचा जुलै ऑगस्टपर्यंतचा, आमचा व्यवसाय असा आहे की याच म्हणजे मार्च, जानेवारी, फेब्रुवारी ते मे, जून पावसाळ्यापर्यंत आमचा एक्सपोर्ट चालतं. सुरुवातीला जानेवारी, डिसेंबरमध्ये आमच्याकडे बुकिंग्स वगैरे असतात गणपतीचे, म्हणजे प्री बुकिंग्स असतात. मग ते आम्ही त्याच्यावर वर्किंग करतो आणि मग कुठेतरी मार्च, फेब्रुवारी, एप्रिलपासून डिस्पॅच सुरू होतं. म्हणजे आम्ही गेल्या वेळेस दरवर्षीप्रमाणे आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून आम्ही ऑर्डर्स घेतल्या होत्या, मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स देखील घेतला होता. पण मार्चमध्ये जे लॉकडाऊन लागल्यानंतर काम पूर्ण ठप्प, म्हणजे अख्खं जगच बंद पडलं होतं. मग आमच्यावर एक मोठं बर्डन होतं की आता सण उत्सव तर होणारच नव्हते, म्हणजे निर्बंध तर कायम होते. मग आमचे जेव्हा क्लायंट्स होते त्यांनी सांगितलं की सर जी अभी ये साल हम इम्पोर्ट नहीं करेंगे, म्हणजे इम्पोर्टच झाले नाही. जे ऑर्डर्स बुक होत्या त्याचे ॲडव्हान्स आम्ही घेतले होते आणि ते कामामध्ये इन्व्हेस्ट केले होते. तर त्याच्यामध्ये एक ओव्हरऑल मिळून एक 40 लाख रुपयाचा फटका मला बसला होता. त्याच्यामधनं जे चांगले लोक होते त्यांनी आम्हाला थोडंसं सपोर्ट केला आणि जे नवीन होते की एकदमच नवीन होते त्यांना आम्हाला पैसे रिटर्न करावे लागले. पण आम्ही देखील लॉकडाऊनमध्ये पण म्हणजे हा एक लॉकडाऊन पिरियड होता, याच्यामध्ये पण एक गोष्ट सांगेल की म्हणजे जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकण्यासारखं. म्हणजे लॉकडाऊन हा जो होता याच्यामध्ये देखील मी भरपूर काही शिकलो. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भरपूर काही मी शिकलो. म्हणजे लॉकडाऊन होता म्हणून बंद आहे म्हणून बसून राहणं नाही, त्याच्यामधून देखील आम्ही शिकत गेलो की ह्या परिस्थितीमध्ये आपण काय स्टेजेस घ्यायला पाहिजे, काय म्हणजे आपण स्ट्रॅटेजीज यूज केले पाहिजे. तर आम्ही कुठेतरी जसं लॉकडाऊन म्हणजे एक्सपांड होत होतं त्याच्यामध्ये आम्ही भरपूर गोष्टी शिकत गेलो. माझ्याकडे गणपतीचा देखील स्टॉक होता. मग मी विचार केला की काही म्हणजे जे उत्तरू आहेत तरुण त्यांना मी गणेश मूर्त्या म्हणजे अशाच उधारीवर दिल्या की तुमची इच्छा असेल तर तुम्ही विका आणि विकून झाल्यावर मला पैसे. म्हणजे असं बरेच ठिकाणी आम्ही सपोर्ट केला. माझ्याकडे जेवढा स्टॉक होता तो आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी आमचा व्यवसाय विघ्नहर्ता आहे गणपती बाप्पाचा.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे गणेश मूर्ती एक्सपोर्ट झाल्या नाही, पण त्या गेल्या वर्षी एक्सपोर्ट झाल्या नाही म्हणजे फॉरेनच्या बरेच लोकांनी घरगुती पूजा केली, म्हणजे कोणी देवाऱ्यात केली, कोणी मूर्तीची केली, आणि ज्यांच्याकडे जेवढा स्टॉक होता तो पूर्णपणे त्यांनी गेल्या वर्षी विकला फॉरेन कंट्रीमध्ये. मग स्टॉक झिरो झाला. झिरो झाल्याच्या नंतर यावर्षी कोणाकडे स्टॉक नव्हतं. म्हणजे गेल्या वर्षीचं जे आमचं जे बॅकअप आहे, गेल्या वर्षी जे आम्हाला ते नुकसान झालं होतं ते म्हणजे बऱ्याप्रमाणे रिकवर झालं असं यावर्षी मला म्हणता येईल. आणि विघ्नार्थाने आमचं विघ्न हारलं आणि यावर्षी आम्ही एक 17,000 ते 18,000 गणेश मूर्त्या परदेशांमध्ये पाठवली. खूप छान तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली. मी एक शेवटचा प्रश्न होतो तुम्हाला विचारतो. मागील 2 ते 3 वर्षांपासून बदलापूरकरांना पुराचा सामना करावा लागतो आणि भरपूर नुकसान होतं बदलापूरकरांचं, जे नदीकाठी राहतात. आपला कारखानाही नदीच्या जवळ आहे असं आम्हाला कळलं आणि त्यामध्येही आपलं नुकसान झालं, तर त्याबद्दल काय सांगाल? हो नक्की. यावेळेस देखील मला जवळपास 2 कंट्रीज होत्या, म्हणजे न्यूझीलंड होतं आणि सिंगापूर होतं. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस आपल्या इथे पूर येतो, रात्रीच्या वेळेस पाणी येतं, त्यामुळे फारसं लेबर्स वगैरे नसतील, रात्रीच्या वेळेस मॅनपॉवर्स नसते आणि पूर येतो हा एकदम झटकेपट येतो, म्हणजे असं पटकन पूर येऊन जातो, पाण्याची लेवल पटकन अप होते. तर त्यावेळेस आपण एवढ्या कमी पिरियडमध्ये अख्खं सेटअप उचलून आपण कुठेतरी शिफ्ट करणं हे कुठेतरी जड जातं. पण त्याच्यामध्ये पण यंदा काय झालं की पाणी फार पटकन आलं. 2019मध्ये पण माझं फार नुकसान झालं होतं आणि आता देखील 2 कंट्रीजचे गणपती होते, ते शाडूचे होते, पूर्णपणे विरघळले जागीच आणि पाण्याला इतका फ्लो होता की आमचं वर्कशॉपचं गेट म्हणजे तुटून आमचं जेवढं पॅकेजिंग मटेरियल होतं, जेवढं स्टॉकच्या मूर्त्या होत्या, जेवढे एक्सपोर्टच्या मूर्त्या होत्या, ते पूर्णपणे आमचं नदीमध्ये वाहून गेलं आणि त्याच्यामुळे एक 10-12 लाख रुपयाचा फटका बसला. पण तरीही फटका बसला तरीही आता आपण काय करावं लागतं, तर विचार करत बसण्यापेक्षा प्रॅक्टिकल लेवलला आपण पाऊल टाकणं फार गरजेचं आहे. विचार करत बसलो तर मग आपण पुढेच नाही जाणार. त्यामुळे एक नेहमी इंटेन्शन असं असतं की कुठेही बंद पडलं तर बंद न पडतं त्याला पुन्हा कसं चालू करायचं याच्यावर आपलं एक लक्ष असणं फार गरजेचं आहे. आपल्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर किती साधारण? मी कुठेतरी याच्यातून शिकलो आहे की मी कुठेतरी ऐकलो आहे की आपण टर्नओव्हर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा आपण आपल्या व्यवसायातून मिळणारा फायदा किती आहे, प्रॉफिट किती आहे हे सांगणं किंवा हे आपल्या माइंडमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अगदी करोडो रुपयाचं टर्नओव्हर असलं आणि त्याच्यामधून करोडो रुपयामधून तुम्हाला समजा पाहिजे तसं त्याच्यामधून उत्पन्नच नसलं तर त्या करोडो रुपयाचा फायदा नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण टर्नओव्हरवर कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रॉफिटवर कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे. टर्नओव्हर हा वर्किंग कॅपिटल असतात, ते त्याच्यातून आपण सर्वाईव्ह नाही करू शकत किंवा आपण पर्सनल लाईफ सर्वाईव्ह नाही करू शकत. टर्नओव्हरमध्ये म्हणण्यापेक्षा आपलं जे प्रॉफिट मार्जिन आहे त्याच्यामधून आपण सर्वाईव्ह करतो आणि जर टर्नओव्हरमधून जर आपण पर्सनल लाईफवर पैसे खर्च करत राहिलो तर कुठेतरी आपला व्यवसाय लॉसमध्ये जाईल आणि आपल्याला कळणार नाही की प्रॉफिट काय आणि खर्च काय, एक्सपेन्सेस काय. त्यामुळे टर्नओव्हर म्हणण्यापेक्षा प्रॉफिटवर जास्त कॉन्सन्ट्रेशन असणं फार गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप महत्त्वाची माहिती आणि अनुभव सांगितले. आपल्यासमोर गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे, याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली या गणपतीचं महत्त्व सांगायचं तर हा संपूर्ण गाईच्या शेणापासून बनलेला गणपती आहे. याच्यावर आम्ही 1 वर्ष आमचं वर्किंग चालू होतं. खूप वेळा म्हणजे निगेटिव्ह म्हणजे खूप वेळा ह्याच्यामध्ये जे आम्ही स्टडी करत होतो, जे रिसर्च करत होतो ते होत नव्हतं आणि त्याला कसं म्हणजे हलक्या वजनामध्ये कसं त्याला आम्ही मजबूत करू शकतो जेणेकरून आम्ही परदेशी पाठवले तर याच्यामध्ये डॅमेज होणार नाही. या सगळ्या गोष्टीचं आमचं R&D चालू होतं आणि कुठेतरी आता आम्ही फायनली एक प्रोडक्ट काही उत्कृष्ट आर्टिस्ट आहेत आमच्या त्याच्यामध्ये काम करतात, त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन म्हणून त्यांना आम्ही मार्गदर्शन करून आम्ही बनवलेलं आहे प्रोडक्ट आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. याचा ऑरा देखील खूप चांगला आहे. पारंपरिक पूर्ण शुद्ध गाईच्या शेणापासून बनलेला गणपती आहे. त्यामुळे लेट्स सी पुढच्या वर्षी याचा आम्हाला काही कसं इम्पॅक्ट येतं इंटरनॅशनल मार्केटमध्ये. नक्कीच तुमच्या या गणपतीला सुद्धा मागणी येईल
आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून तुम्ही बदलापूर व्हॉइसला मुलाखत दिली त्याबद्दलही आपण शुभेच्छा.